नमस्कार. आज समर सोल्स्टाईस डे म्हणजे सर्वात मोठा दिवस वर्षातला, ज्याला आपण मराठीतून दक्षिणायन म्हणू शकतो. अयन म्हणजे एका दिशेने जाणं आणि सोल्स्टाईस हा मूळ लॅटिन शब्द आहे. त्याच्यात सोल म्हणजे सूर्य आणि स्टायसिस म्हणजे टिटियस हा ओरिजिनल शब्द आहे आणि तो शब्द जर तुम्ही नीट वाचला तर स्थितीय, स्थिती, स्थिर होणे हा एक अर्थ मिळतो आणि तोच अर्थ लॅटिनमध्ये आहे, स्थित असणे. तर सूर्य जो उत्तरेकडे जातो आहे, तो उत्तरेकडे एक्स्ट्रीम दिवसात आज तो आहे आणि आता तो हळू-हळू परत दक्षिण दिशेला जाणार. तर हे दक्षिणायन सुरू होण्यापूर्वी तो एक क्षण असतो जेव्हा तो स्थिर होतो. उत्तरेकडे जाता स्थिर होतो आणि मग तो दक्षिण दिशेला जातो. तर तो हा दिवस 20, 21, 22, 23 जूनपैकी कोणताही एक दिवशी एका क्षणाला तो दक्षिणेकडे जायला सुरुवात करतो. तर असा हा दक्षिणायन दिवस आणि प्रोफेसर पार्क जिऊ यांनी या दिवसाला महत्त्व दिलेलं आहे. वर्षातल्या 4 दिवसांना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्यातला हा एक दिवस, त्याला त्यांनी हेटेरो दिवस नाव दिलेलं आहे. हेटेरो म्हणजे उष्णता, हेटेरो म्हणजे विस्तार होत जाणे. तर ह्या दिवशी सर्वात मोठा दिवस आहे हा आणि ह्याच्या आधी पण उष्णता होती आणि ह्याच्या नंतरही काही दिवस उष्णता असणार आहे. हळू कोल्डनेसकडे हा दिवस जाणार आहे. हळू दिवस छोटा होत जाणार आहे. पण आजचा जो दिवस आहे तो सर्वात मोठा दिवस आणि म्हणून हा हेटेरो दिवस. आता ह्याच्यानंतर हा न्यूट्रोच्या दिशेने जायला लागेल म्हणजे हा 22-23 ऑक्टोबरच्या दिशेने जाणार म्हणजे इक्विनॉक्सच्या दिशेने जाणार. ऑटम इक्विनॉक्स म्हणजे शरद विषुव दिन मराठीतून. म्हणजे विषुववृत्तावर जेव्हा सूर्य येईल तेव्हा दोन्हीकडे इक्वल असेल डे आणि नाईट. तर तो विषुव दिन. तो दोन्हीकडे दक्षिण गोलार्धात आणि उत्तर गोलार्धात दोन्हीकडे इक्वल डेज असतात ह्या विषुव दिनांना. तर आपला सूर्य जो आहे तो आता उष्णतेकडून इक्विनॉक्सकडे जाणार आहे. विषुव दिनावर जाणार आहे, समदिवसावर जाणार आहे. तर हा तो पिरियड आहे, सुरू होतो आहे. तर म्हणून या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आपण जेव्हा ह्या दिवसासाठी मेडिटेशन करू, तेव्हा सुद्धा त्याचं महत्त्व जाणून मग मेडिटेशन करू. त्याच्यामुळे ज्यांना उष्णतेचे विशेषतः ज्यांना त्रास होतात, त्यांना अ, जास्त फायदा होणार आहे आणि त्यांना समजून येईल की ह्या दिवसाचं महत्व काय आहे. जसं की आता हा सर्वात उष्ण दिवस आहे, बरोबर? सर्वाधिक उष्णता देणारा हा जो सर्वाधिक उष्णता देणारा हा जो दिवस आहे, समर डे, समर सोल्स्टाईस डे. तर ह्या दिवशी सर्वात अधिक पाण्याची वाफ होत असते. जेवढा सूर्य उष्णता देईल तितकं त्या पाण्यामध्ये क्षमता येते वाफ होण्याची आणि ती वाफ झाल्यानंतर ती हवेत मिसळली आणि त्याच्यानंतर जेव्हा हळू त्याला थंड वारे लागतील तेव्हा त्याच्यातनं पाऊस पडायला सुरुवात होते. तर हे सर्कल पूर्ण करण्यासाठी इतकी उष्णता वाढणं आवश्यक आहे निसर्गतः. जर जीवन हवं आहे तर आधी एवढी उष्णता येणार. तर हे अगदी नॅचरल आहे, की जसं जीवनात सुख-दुःख येतात, ती आपल्याला अपग्रेड करण्यासाठी येतात. जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा आपण स्वतःला अपग्रेड करतो, ते पार पाडण्यासाठी. तर अशाच रीतीने जेव्हा हा सूर्य इतका तापतो, इतका आपल्याला उष्णता देतो, की तेव्हाच पाण्याची वाफ होते आणि ती ढगांमध्ये, हवेमध्ये मिसळते आणि आपल्याला पाऊस म्हणजेच जीवन मिळतं. त्याला जीवन का म्हणतात? पावसाळ्यात जर आपण पाहिलं तर घराच्या कौलावर अगदी थोडीशी माती असली तरी त्याच्यातनं गवत उगवलेलं असतं. झाडाच्या खोबणीत थोडीशी माती असेल त्याच्यातून सुद्धा जीवन निर्माण झालेलं दिसतं. तर हे जेव्हा आपण ऑब्झर्व्ह करायला लागतो ना, तेव्हा या गोष्टींचं महत्त्व आपल्याला जाणवायला लागतं, की हा निसर्ग जो आहे तो आपल्यासाठीच आहे आणि त्याच्यातली प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे. त्याचा काही ना काही आपल्या आयुष्याला अपग्रेड करण्यासाठी त्याचा रोल आहे. तर असा हा आजचा समर
सोलसाईट डे. प्रोफेसरांच्या भाषेत त्याला हेटेरो दिवस असं म्हटलं जातं. त्यांनी त्याला हेटेरो दिवस म्हणून गौरवलेलं आहे. आणि या दिवसासाठी तुम्ही जे काही मेडिटेशन कराल त्यामध्ये तुम्ही आतमध्ये ध्यान द्यायचं आहे की आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा विस्तारित होत जाणारी छाती हा हेटेरो प्रवास आहे. ते एक्सपान्शन होत जाणं. जेव्हा आपल्या शरीरात कुठेही कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा वेदना होतात. तर जिथे जिथे वेदना आहेत तिथे एक्सपान्शन होत जातंय. हा तुम्ही अनुभव करा आणि ह्याच्यानी तुम्हाला तिथे रिलीफ मिळत जाईल. तर एक्सपान्शन, 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 एक्स्ट्रीम एक्सपान्शनचा हा दिवस आहे. संपूर्ण सिस्टीम रिलॅक्स होऊन जाते, ओपन होऊन जाते, एक्सपांड होऊन जाते. कुठेही क्लॉट्स किंवा अशा प्रकारचं काहीही राहत नाही. तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा मेडिटेशन करताना. आणि म्हणून या दिवसाचं महत्व आहे, मेडिटेशनचं पण महत्व आहे. आणि ह्याच्यानंतर हळूहळू न्यूट्रोकडे आपण जाणार आहोत, म्हणजे इक्वल डेजकडे जाणार आहोत. तर इक्वल होण्यासाठी हा सर्वात उत्तम दिवस आहे. आणि हे दिवसच तुम्ही मेडिटेशन करत जा आणि मॅक्झिमम बेनिफिट्स तुम्हाला होमो डिसीजेस, कॉन्ट्रॅक्शनवाले डिसीजेस, बोन रिलेटेड डिसीजेस अशा अनेक प्रॉब्लेम्समध्ये शरीराच्या लेवलच्या अर्थात मनाच्या लेवलच्या सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळत जाईल. सो नमस्कार.